नका दसे संघ सातत्याने सूचना देखील द्यायला लावू नका. सूरज साठी पहिला बॉल लॉंग ऑफच्या दरम्यान फटका केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि जर पाहिलं तर त्या ठिकाणी एकच सिंगल या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. षटक क्रमांक 1 मध्ये जर आज आपण पाहिलं तर भरपूर चांगली गोलंदाजी ज्याच्या माध्यमातून आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळाली होती. याचं देखील कौतुक करावं लागेल. परंतु आज जगदंब सासरे या संघाचं देखील भरपूर चांगला खेळ पाहायला मिळाला होता. क्रिकेटचा हा खेळ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. फायनल मॅच आणि फायनल मॅच या ठिकाणी भरपूर चांगली पाहायला मिळेल. याच्यासाठी केलं होतं 88 मी उल्लेख देखील केलं होतं. याच्यासाठी केलं होतं 88 क्षण गोड व्हावा याची देही याची डोळा इथे रंगतोय मेगा फायनलचा हा सोहळा. आणि या मेगा फायनलचा हा सोहळा आणि हा मानाचा करंडक आता सध्याच्या घडीला आपण उचलण्यासाठी 2 टीम या ठिकाणी सज्ज आहेत. परंतु कोणाच्या नशिबावर याचं नाव आणि या मानाच्या करंडकवर आपल्या टीमचं नाव कोरलं जाईल येणारे वेळ सांगेल. इनसाइड आउटचा प्रतिफटका एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये गॅप खेळलाय. क्षेत्ररक्षक दूरवरनं त्या ठिकाणी बॉलचा पाठमोरा करत होता. परंतु जर पाहिलं तर फक्त त्या ठिकाणी 1 धाव 2 धाबा त्यानंतर ऍड केल्या जातील. धाव फलकावरती धावसंख्या 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. खऱ्या अर्थाने कल्पेश दादा कुटारे, सौरभ दादा गौरी, सौरभ दादा अगिवले आणि गौरव दादा सूरज गौरी यांच्याकडनं तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज चे मात्र ऑन झाले प्रत्येक षटकारासाठी. सकाळ शिफ्ट देखील या ठिकाणी सुरू झाली आहे आणि या ठिकाणी क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी आज प्रेक्षक खऱ्या अर्थाने पाहिले तरी ते येत आहेत. क्या बात आहे, क्या बात आहे. जबरदस्त गोलंदाजी षटक क्रमांक 1 मध्ये पाहायला मिळते अदिच्या माध्यमातून. षटक क्रमांक 1 मध्ये आपण जर पाहिलं तर अदी याने सातत्याने सिंहाचा वाटा आपल्या संघासाठी आजच्या दिवसामध्ये देखील त्याच्याकडनं पाहायला मिळालं आहे. शेवटचा बॉल स्टील बन टू गो ओव्हर द विकेट. कॉम्बॉक्स एनकडनं ओहो टप्पा पडल्यानंतर थोडासा अँगल क्रिएट झाला आणि बॉल थेट जाऊन विसरतोय विकेट किपरच्या हातामध्ये. पाहता पाहता एका ओव्हरचा खेळ देखील या ठिकाणी समाप्त झाला. एका ओव्हरमध्ये धावफलकावरती हवी तशी कामगिरी मॅच मध्ये या ठिकाणी पाहायला मिळाली नाहीये. बॅटिंग करत असताना टीम जगदंब सासने या संघाकडे सर आपण पाहिलं तर सातत्याने मसा परिसर क्रिकेट असोसिएशन मध्ये या टीमचा खेळ पाहायला मिळत असतो चांगल्या पद्धतीने. परंतु आज थोडंसं ते नतमस्तक होताना जे मात्र फर्डे दसई या संघासमोर जे मात्र जगदंब सासने या संघाला पाहतोय. 3 षटकांची मॅच आहे. 3 षटकामध्ये मोठा असा टार्गेट या ठिकाणी सेट करावा लागेल. कारण की समोरच्या टीमचा विचार केला तर ज्याने अक्षरशः आजच्या दिवसामध्ये धावांचा ओघ होतला, धावांचा पाऊस पडला म्हणजे दसई संघ. त्याच अनुषंगाने जर पाहिलं तर मुसा शेख सातत्याने शहापूर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ज्याच्या नावाची चर्चा जी मात्र पाहायला मिळत असते आणि आज मुरबाड टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर देखील ज्यांनी आपला दबदबा कायम ठेवला त्याचं देखील खेळ चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि त्याच अनुषंगाने जर पाहिलं तर 3 षटकांमध्ये एक मोठा टार्गेट या ठिकाणी सेट करावा लागेल. फलकावरती 4 धावा ज्या मात्र पाहायला मिळतात. सध्या सूरज विषय आयकॉनच्या भूमिकेत सध्याच्या घडीला पाहतोय. परंतु आतापर्यंत संघर्षमय खेळली आहे. फक्त आणि फक्त 3 बॉल खेळल्या. 3 बॉलमध्ये एका धाब्याची केली त्याच्या बॅटमधून आतापर्यंत पाहायला मिळते. चला जास्तीचा बेल खर्च करू नका विनंती असेल कारण की अजूनही आपल्याला बक्षीस वितरण समारंभ देखील इथे संपन्न करायचा आहे. त्याच अनुषंगाने मित्रांनो थोडं सहकार्य करा. दसई संघ तुम्हाला सातत्याने सूचना आम्ही देत देखील आहोत. साहिल बॉलिंग मार्कवर आपण जर पाहिलं तर आजच्या दिवसामध्ये याची देखील भरपूर प्रभावी कामगिरी आज या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. प्रचंड ताकदीची गोलंदाजी जी मात्र साहिलच्या माध्यमातून पाहायला मिळते. हो हो यावेळेस वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता. मिनी हेलिकॉप्टर खेळलाय. उडवल्या बॉल वाईड लोंगांच्याकडे कॅप खेळला होता परंतु
हवं तसं कनेक्शन नाही आहे. इथे एक सिंगल ऍड होईल धावफलकावरती. या धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या फक्त आणि फक्त 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. बिनबाद 5 टीमच्या स्कोर कार्डवर बॅटिंग करत असताना जगदंब सासणे या संघाची धावसंख्या. शॉट बॉल ऑन साइडला इथे बोलवलाय, क्षेत्ररक्षक आहे त्याच्याकडे मिस्टेक आणि बॉल होते पर्यार सीमा पार. नशिबाचा दरवाजा उघडलाय. बॅटिंग करत असताना टीम जगदंब सासरे संघासाठी येतोय. सूरज विषयच्या बॅटमध्ये षटकार. सेलिब्रेशन करताना बॅटिंग करत असताना जगदंब सासने या संघाकडे आपण पाहतोय. ओहो पुन्हा आता विकेट करायचा प्रयत्न, टॉपेज घेतलाय इथे डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक. ओहो मिस्टेक स्वतःचा इथे बॉडी बॅलन्स सांभाळताना आणि चांगल्या पद्धतीने सेफली हँडने इथे क्लिअर केला जातं झेल आणि संपलाय मात्र सूरज विषयचा खेळ. सूरज विषय बॅक टू द डगआउट. त्या घडीला आपण पाहिलं तर सागर कापडी या न्यू बाटर मैदानामध्ये एंटर होते. या नावाची चर्चा आणि या नावाचा परिचय देण्याची गरज नाही आहे. मुरबाड टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ज्याने खऱ्या अर्थाने या मुरबाडचं नाव एका वेगळ्या उंचीवर नेमून ठेवलं आहे आणि तोच आता सध्याच्या घडीला ऐकॉनच्या भूमिकेत त्याला आपण पाहू शकता. परंतु थोडीशी इंजुरी देखील आहे, हाताला थोडी दुखापत आहे, तरी देखील आज खेळण्यासाठी इच्छुक नव्हता, परंतु इथे खेळण्यासाठी सज्ज झालाय. नेक्स्ट बॉल. ओहो अगदी खोलात बॉल होता, पुढ्यात टाकला होता, वाईट यॉर्कर बॉल होता, परंतु त्याला देखील इथे सेफली बॅटने गॅप खेळायचा प्रयत्न या ठिकाणी केला होता. हवं तसं कनेक्शन नव्हतं, मिडलिंग नव्हतं, तरी देखील एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली जाते आणि एका धावेच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. एका विकेटच्या मोबदल्यात चला जास्तीचा वेळ खर्च करू नका विनंती असेल साहिल. चांगली गोलंदाजी या साहिलच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. सागर आणि कमलेशची जोडी पाहतो, साईडला हुक केलाय आणि थेट धाव देखील बुक केल्यात की नाही हा देखील मोठा प्रश्न होता. परंतु जजमेंट आणि बॅकअप डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या अगदी दिशेने बॉल अडवला जातोय. 2 धावा त्या ठिकाणी पळून पूर्ण केल्या जातात, 2 पेक्षा अधिक मिळणार नाही. वेगाने गुड रनिंग बिटवीन द विकेट देखील या ठिकाणी पाहायला मिळते आणि 2 धाब्यांच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 1.5 बॉलचा आतापर्यंत खेळ समाप्त झालाय. 2 षटक क्रमांक 2 मध्ये स्टील बंटू गो शेवटचा बॉल लेटम राऊंड द विकेटने ते गोलंदाजी करत होता. पाहता 2 ओव्हरचा खेळ देखील या ठिकाणी समाप्त झाला. 2 ओव्हरमध्ये धावफलकावरती 14 धावा एका विकेटच्या मोबदल्यात. साहिलची ते अप्रतिम गोलंदाजी, भरपूर चांगली गोलंदाजी, प्रचंड ताकदीची गोलंदाजी या ठिकाणी आजच्या दिवसामध्ये या ठिकाणी पाहायला मिळाली. कौतुक करावं लागेल. खूप चांगला खेळ शहापूर तालुक्यातून आले, परंतु आज मुरबाडच्या नगरीत प्रचंड ताकदीचा खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. फरडे दसाई संघ कौतुक करावं लागेल. सातत्याने शहापूर तालुक्यात ज्यांच्या नावाचा दबदबा कायम पाहायला मिळतच असतो, परंतु आज ठुणे व्यापारी मानवली चषकामध्ये आणि खऱ्या अर्थाने भरपूर चांगला खेळ आणि आपला खेळ या ठिकाणी प्रदर्शन करताना आपण या 2 फरडे दस या संघाला पाहिलं. षटक क्रमांक 3 आज खऱ्या अर्थाने एक प्रभावी कामगिरी ची मात्र आजच्या दिवसामध्ये फैजल शेखची पाहायला मिळाली. कौतुक करावं लागेल फैजल शेखची गोलंदाजीचं. जबरदस्त गोलंदाजी या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. परंतु सध्या आपण पाहिलं तर ऑन स्ट्राईकला सागर कापडी समोर आहे, म्हणजेच कुठेतरी एक माइंडसेट करावा लागेल, डोकं शांत ठेवावं लागेल गोलंदाजी करण्यासाठी फैजल शेखला. ओहो फुल टॉस बॉल ऑन साइडला आणि ते डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक करत नाही, चूक पकडला जाईल आणि संपलाय सागर कापडीचा खेळ. सागर कापडी बॅक टू द डगआउट.
त्यानंतर आता पाहिलं तर दुसरा धक्का बसतोय आणि 2.1 बॉल म्हणजे पहिल्या बॉलवर ते फैजल शेखला इथे सफलता मिळताना पाहिली. ओहो चेंडपेस गतीमध्ये परिवर्तन केलंय. चाबूक शॉट ऑन साईडला इथे बोलवलंय. इथे पाहिलं तर डीप मध्ये अगदी काऊ फेसला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक सिंगल त्या ठिकाणी इंकवडली जाईल. एकापेक्षा अधिक मिळणार नाहीये. फलकावरती संत गतीने आणि हलवार पद्धतीने धावसंख्या पुढे सरकते. बॅटिंग करत असताना जगदंब सासने या संघाची धावसंख्या 15 या धावसंख्येवरती 2 विकेटच्या मोबदल्यात फैजल शेख भरपूर चांगली गोलंदाजी. राईट राऊंड द विकेट. ओहो अँगल पुन्हा एकदा क्रिएट करतोय. खऱ्या अर्थाने आतल्या बाजूने बॉलला फेस करताना बाहेरच्या बाजूने काढताना देखील आपण मात्र फैजल शेखला पाहतोय. म्हणजेच लेन बॉल कटर बॉलचा वापर करतोय. भरपूर चांगली गोलंदाजी आपण उल्लेख देखील केला होता. अगदी विचार केला तर परिपक्व टीम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली. म्हणजेच फर्डे दसे या संघ प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन एक गाव एक संघासाठी महत्वाचं असतं आणि ते काम मॅचमध्ये अंप आणि संपूर्ण स्क्वॉड मध्ये इथे पाहायला मिळालं. फर्डे दसे संघाकडनं स्विजिटचा फटका रिबतचा असरा या ठिकाणी बाहेर काढलाय आणि हा एक नशिबाचा चौका सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय. बॅटिंग करत असता टीम जगदंब सासने संघासाठी फलकावरती धावसंख्या 20. 2 विकेटच्या मोबदल्यात अजूनही 2 बॉल या ठिकाणी शिल्लक असतील. हवी तशी बॅटिंग इथे खेळाच्या पूर्वाधामध्ये पाहायला मिळत नाहीये. आता जर पाहिलं तर 20 धावा आहेत टीमच्या स्कोर कार्डवर. 2 विकेटच्या मोबदल्या म्हणजे कुठेतरी जमेची बाजू आता गोलंदाजी करणाऱ्या टीमसाठी हा मॅच मध्ये असे म्हणजे दसे या संघासाठी फायनल मॅच आहे. फायनल मॅच मध्ये जर पाहिलं तर 3 षटकामध्ये जेमतेम खऱ्या अर्थाने 35 ते 40 टार्गेट एखादा सेट झाला असता त्या मॅच मध्ये नक्कीच मजा आली असती. कारण की आजच्या दिवसामध्ये जर आपण पाहिली तर जबरदस्त बॅटिंग अप्रतिम बॅटिंग आणि धावांचा पाऊस ज्याने मात्र केला त्या टीम समोर एखादा मोठा टार्गेट या ठिकाणी सेट करावाच लागेल आणि ते माइंड सेट जरूर केलं होतं परंतु हवी तशी ते बॅटिंग पाहायला मिळाली नाही. खऱ्या अर्थाने सौरभ दादा अगिवले, सूरज दादा गौरी, जयेश दादा माडसे सलगचे 3 चौकार त्यांच्या बॅटमध्ये कोणाच्या आले तर नक्कीच 500 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी ऑन झालंय. ओहो इथे ऑन साईडला इथे ऑन ड्राईव्ह खेळायचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही पाहता पाहता 3 ओव्हर अखेर देखील या ठिकाणी समाप्त झाला. 3 ओव्हरमध्ये या धावफलकावरती धावसंख्याची मदत जाऊन पोहोचले. बॅटिंग करत असताना जगदंब सासने संघाची 24. 24 धावा टीमच्या स्कोर कार्डवर आणि जिंकण्यासाठी 25 धावसंख्येची आवश्यकता असेल.
हॅलो चिक. तर आमचे परम मित्र अजित पवार यांच्यासाठी एक कॅश प्राइज आलंय. सूरज दादा गौरी, जयेश दादा मारसे, सौरभ दादा अग्युले यांच्याकडनं तब्बल 200 रुपयाचं कॅश प्राइज. अजित या पण आणि आपला अवॉर्ड कॅश प्राइज या ठिकाणी घेऊन जा. 18 बॉल आणि जिंकण्यासाठी 25 धावसंख्येची आवश्यकता असेल मॅचमध्ये. मॅचला सुरुवात सध्याच्या घडीला आपण पाहिले तर फडे दसे संघ मध्ये पाहायला मिळतोय आणि काय जबरदस्त खेळ या स्पर्धेमध्ये त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. कौतुक करावं लागेल. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर मुसा शेख या खेळाडूचं 18 बॉल आणि 25 धावसंख्येची आवश्यकता. चला वेल जास्तीचा घेऊ नका, विनंती असेल. जगदंब सासने संघ अजूनही आपल्याला भरपूर या ठिकाणी बक्षीस वितरण समारंभ देखील कव्हर करायचा आहे, याची देखील आपण नोंद घ्या. सेकंड इनिंगला होईल सुरुवात. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. 18 बॉल आणि जिंकण्यासाठी 25 धावसंख्येची आवश्यकता. षटक क्रमांक 1 बॉलिंग मार्कवर जर आपण पाहिलं तर हर्षद बॉलिंग मार्कवर त्याला मात्र इन्व्हाइट केलं जात आहे. 18 बॉल आणि 25 धावसंख्येची आवश्यकता. हो शॉर्ट बॉल होता, बॅकफूट पर कट करायचा प्रयत्न होता, परंतु ऑफ स्टंपला सोडून जाणारा बॉल. एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ॲड होईल. एक धाव आणि एकापेक्षा सध्याच्या घडी आपण पाहिलं तर एक धावेने इथे प्रारंभ आणि शुभारंभ होताना बॅटिंग करत असताना टीम दसई या संघाचं इथे खातं ओपन झालंय. 18 बॉल 24 धावसंख्येची आवश्यकता असेल बॅटिंग करत असताना टीम दसई या संघासाठी. नेक्स्ट बॉल. हो बिगिट करायचा प्रयत्न, चांगला बॉल होता, टप्पा आणि लाईन अप्रतिम या ठिकाणी पाहायला मिळते. लाऊड अपील देखील केली जाते पंचांकडे, परंतु पंच देखील तटस्थ असेल. डॉट बॉल आलाय. सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं तर मुसा शेख समोर इथे गोलंदाजी करायची आहे आणि डॉट बॉल जर या ठिकाणी गोलंदाजीच्या माध्यमातून येत असतील तर या मॅच मध्ये आत्मविश्वास आणि मनोबल शक्ती या ठिकाणी वाढत असेल गोलंदाजाची, यात काही शंका नाहीये. चांगली ती खेळाडू वृत्ती या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मुसा शेख आजच्या दिवसामध्ये देखील त्याच्याकडनं पाहायला मिळाली आहे. चांगला खेळ देखील पाहायला मिळाला, अगदी शिस्तप्रिय खेळ. हो लाऊड अपील केली जाते पंचांकडे. हो प्रश्न विचारला जातोय, परंतु पंच तटस्थ असेल. सध्याच्या घडीला आणखीन एक चांगला डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. मी म्हटलं होतं मनोबल इथे वाढलं असेल गोलंदाजाचं आणि तेच मनोबल वाढताना हा मॅच मध्ये आपण गोलंदाज हर्षदचं पाहतोय. वाईट नंतर 2 डॉट बॉल या ठिकाणी फेकले जातात. फलकावरती एक धाव आणि मॅचचं इक्वेशन पाहिलं तर 16 बॉल आणि 16 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 24 धावसंख्येची आवश्यकता. हो यावेळी उडवला बॉल, बिगिट करायचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे आणि वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे मुसा शेखच्या बॅटमधून आलाय हा दर्जेदार दिमागदार 4 चौकार. जिंकण्यासाठी 20 धावसंख्येची आवश्यकता. एक माफक असं आव्हान आहे बॅटिंग करण्यासाठी टीम फडे दसे संघासाठी, कारण की भरपूर असा चांगला टार्गेट देखील सेट करण्याची क्षमता या टीमकडे आहे. आणि आज जर खऱ्या अर्थाने पाहिलं तर ठुणे आणि मानवलीकर चषकामध्ये भरपूर चांगला इथे टार्गेट, मोठा टार्गेट चेस करण्याची हिंमत देखील आपण दसे या संघाकडे पाहिली आहे. हो पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, वाईडिश लोंगाकडे गॅप केलेला, क्षेत्ररक्षक बॉलचा पाठमोरा करतोय जरूर सूरज. आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर 2 धावा ज्या मात्र बळून पूर्ण केल्या जातात, विक्षेपमध्ये फटके केले जातात, गॅप चांगले केले जातात आणि त्याच अनुषंगाने ते 2 धावा 2 धाब्यांच्या मदतीने फलकावरती धावसंख्या 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. मागचं इक्वेशन पाहिलं तर 14 बॉल या ठिकाणी शिल्लक असतील आणि 14 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 18 धावसंख्येची आवश्यकता असेल. 14 बॉल 18 धावा मागचं इक्वेशन आपण पाहतोय. स्कोर सध्याच्या घडी 7 या आकड्यावरती. फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलाय वाईडिश लोंगापच्याकडे, पुन्हा एकदा कॉपी बुक स्टाईलने फटका केला, एक टप्पा घेत मुसंडी मारून
बॉल होते फरार. मुसाच्या बॅटमधून आलाय हा 4 चौका. जसं टायमिंग प्रॉपर कनेक्शन मुसाच्या बॅटमधून या ठिकाणी चौकार पाहायला मिळतोय. चौकार आणि धावफलक पुढे सरकते बॅटिंग करत असताना टीम म्हणजे फडे जसे या संघाची 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. आता मागचं इक्वेशन पाहिलं तर थोडंसं इथे खिशात म्हणायला हरकत नाही घ्या. ओहो वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता. अगदी विचार केला तर थोडंसं इथे क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा वापर करताना देखील गोलंदाजाला आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी ते थोडंसं कमबॅक देखील म्हणायला हरकत नाहीये. पाहता पाहता एका ओव्हरचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. एका ओव्हरमध्ये धावफलकावरती धावसंख्या 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 12 बॉल या ठिकाणी शिल्लक असतील आणि 12 बॉलमध्ये जिंकण्यासाठी खऱ्या अर्थाने पाहिलं तर फक्त आणि फक्त 14 या धावांची आवश्यकता असेल. 12 बॉल 14 धावा. हे मॅच पुन्हा एकदा रंगतदार स्थितीमध्ये येऊ शकते का? पुन्हा एकदा एखादा गोलंदाज येऊन या मॅच मध्ये कमबॅक करून देईल का? हा देखील मोठा प्रश्न असेल. फायनलची मॅच आहे. इथे संघर्ष करावा लागेल. आपल्या गावाच्या नावाचा डंका आणि विजयाचा झेंडा गाडायचा असेल तर या ठिकाणी प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नातनी परमेश्वर. प्रयत्न तगडे असले तर नशिबाला देखील आपल्या समोर झुकावं लागतं आणि वाकावं लागतं. हे मी सातत्याने सांगत देखील असतो. आणि आज या ठिकाणी मेहनत देखील घ्यावी लागेल. 12 बॉलांनी जिंकण्यासाठी 14 धावसंख्येची आवश्यकता. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर भरपूर चांगली या ठिकाणी मॅच रंगेल. परंतु आता बॉलिंग मार्कवर दुसऱ्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर कमलेश याला मात्र इन्व्हाइट केलं जाते. कमलेशचा पहिला बॉल अगदी विचार केला तर पायात बॉल टाकला होता. सफल होऊन खेळायचा प्रयत्न देखील केला होता. लाऊड अपील देखील पंचांकडे केली होती. परंतु हवं तसं इथे आत्मविश्वास जे मात्र गोलंदाजाच्या इथे पाहायला मिळालं नाहीये. त्याच अनुषंगाने पंचांनी दात इथे स्वीकार केली नाहीये. डॉट बॉल आलाय. एक डॉट बॉल देखील आत्मविश्वास आणि मनोबल शक्ती ते वाढवू शकते गोलंदाजाचं, यात काही शंका नाहीये. ओ हो या ब्लेस या ठिकाणी चेक करावी लागेल. डाऊन द लेग स्टिक स्टार सोडून जाते. एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल आणि धावसंख्या 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. मागचं इक्वेशन पाहिलं तर 11 बॉल या ठिकाणी शिल्लक असतील आणि 11 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 13 धावसंख्येची आवश्यकता असेल. सध्या आपण पाहिलं तर सकाळ सत्र देखील सुरू झाले आणि सकाळच्या सत्रामध्ये प्रसन्न वातावरणात ही फायनलची मॅच या ठिकाणी पाहायला मिळते. 11 बॉल 13 धावा. ओहो साफ्टाने पंच करायचा होता. पुन्हा एकदा इथे चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. डॉट बॉल येतात तस तसे ते सेलिब्रेशन आनंद इथे पाहायला मिळतोय. गोलंदाजी करणार टीम जगदंब सासने या संघाचा. नेक्स्ट बॉल ओर द विकेट. बॉलिंग मार्क कमलेश. कमलेशचा हा बॉल यावेळेस पुन्हा एकदा इथे विकेट केलायचा होता. एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये गॅप केलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील केला जाईल. थोडीशी मिस्टेक झाली होती परंतु जजमेंटसाठी आणि बॅकअपसाठी क्षेत्ररक्षक देखील त्या ठिकाणी उपस्थित होता आणि 2 धावा नो डाऊट डेफिनेटली चित्याच्या चपलाईने त्या ठिकाणी पळून पूर्ण केल्या जातात आणि या 2 धाब्यांच्या मदतीने धावफलकावरती या धावसंख्या मध्ये जाऊन पोहोचले 14 या आकड्यावरती. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर अजूनही मॅच मध्ये पाहिलं तर 11 धावसंख्येची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. बॅटिंग करणार टीम तसे या संघासाठी. ओहो क्रॉस बॅट स्ट्रोक केला. डीप मध्ये ऑन द राईट फटका केलाय. मिड विकेट क्षेत्रामधून क्षेत्ररक्षक देखील आलाय. दुसरे धावेचा प्रयत्न. फिल्डिंग देखील भरपूर चांगली पाहायला मिळते जी मात्र आपण पाहिलं तर जगदंब सासने या संघाकडनं. परंतु या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर आता थोडस ते नतमस्तक होताना देखील आपण फरडे दसे या संघासमोर सासने या संघाला पाहतोय. चांगली धावसंख्या या खेळाच्या पूर्वार्धामध्ये जर आपण पाहिलं तर हवी तशी बॅटिंग देखील पाहायला मिळाली नाहीये आणि गोलंदाजी करत असताना आपण जर पाहिलं तर षटक क्रमांक 1 मध्ये भरपूर चांगली इथे गोलंदाजी करण्याचा जो मात्र प्रयत्न केला होता परंतु त्यानंतर तरी देखील इथे कमबॅक करून देऊ शकला नाही आपल्या टीमला. 8 बॉल जिंकण्यासाठी 9 धावसंख्येची आवश्यकता. इथे सेन्सिबल क्रिकेट खेळताना देखील आपण या 2 खेळाडूंना पाहतोय. मुसा आणि त्याच्या सोबतीला आपण पाहिलं तर
इम्रान या खेळाडूला पाहतोय. ओहो यावेळी पुन्हा एकदा इनसाइड आउटचा अप्रतिम फटका आहे. वाईडी श्लोंगाकडे बॉलला थेट पाठवून दिलाय सीमा पार. हाय तो 4. आणखीन एक दिमागदार चौकार. सध्या आपण पाहिलं तर धावफलकाला इथे फ्लाईट करण्याचा प्रयत्न बॅटिंग करत असताना दसे संघाचं धावसंख्या 20 या आकड्यावरती. आता मॅच इक्वेशन पाहिलं तर एक षटकाराची मॅच राहिली आहे. ओहो विजय फटका. चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन पुणे आणि व्यापारी मानुलीकर चषक मैत्री चषकाचे चॅम्पियन ठरणारा संघ म्हणजेच फर्डे दसे संघ. कॉंग्रॅच्युलेशन बॉयज.